भाजपचे नेते प्रवीण दरेकर बोलतायत, थेट जाऊयात। जिल्ह्यामध्ये विभागामध्ये त्या ठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी या ठिकाणी कार्यरत होणार आहेत। माननीय देवेंद्रजींच्या हस्ते आज वर्षा बंगल्यावर याचं लोकार्पण करण्यात आलं। भाऊ, विधान परिषदेचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर झालेला आहे। 9 जागा रिक्त झाल्यात, त्यांच्या आता भरल्या जातील। नाही, ठीक आहे, या तर होणं अपेक्षितच त्या ठिकाणी होतं आणि निश्चितपणे या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचं बळ विधान परिषदेतलं आणखी भक्कम होणार आहे, सर्वाधिक मोठं होणार आहे। भाऊ, महायुतीच्या जवळपास 8 जागा निवडून येऊन 12 मतं जी आहेत ती शिल्लक राहणार आहेत। जर महाविकास आघाडीला धक्का द्यायचा असेल तर सहज शक्य असं म्हटलं जातं। नाही, आता अशा प्रकारचे धक्के किंवा जे काय असेल ते माध्यमांसमोर सांगून त्या ठिकाणी होत नसतात। त्या वेळची राजकीय परिस्थिती आणि गणिताच्या अनुषंगाने अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी होत असतात। नाही, अशा प्रकारचं अजिबात नाहीये। कोणाला उद्देश ठेवून अशा प्रकारचं प्रकरण काढायचं काहीच कारण त्या ठिकाणी नाहीये। यामध्ये ही गोष्ट लक्षात आल्यावर सरकार म्हणून गृह विभाग, पोलीस खातं म्हणून घेतलेली ती भूमिका आहे आणि मग एखादा विषय पुढे आल्यानंतर त्याची पाळंमुळं त्या ठिकाणी खणणं ही पोलिसांची जबाबदारी असते आणि त्याच्याबरोबर जर कोणाच्या बत्त्या लागणार असतील तर त्याचा अर्थ कुणाची तरी बत्ती लागणार असेल असं मानण्याचं काहीच कारण नाही। त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पक्षपातीपणा अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये नसतो आणि तसा असायचं काही कारण नाही। नाही, मला वाटतं जातीपातीच्या त्या ठिकाणी राजकारणाच्या पलीकडं जाऊन आपण बघण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं त्यामुळे अशा प्रकारे सोयीनुसार वेगवेगळ्या भूमिका घेणं योग्य नाही। भाऊ, परिवहन विभागाने 1 तारखेपासून जो आहे मराठी येणं बंधनकारक जे आहे ते रिक्षा ड्रायव्हर आणि टॅक्सी चालक या दोघांसाठी ठेवलेलं आहे। कसं बघता या निर्णयाकडे? कारण भाजपाचा जो मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक आहे, असं असताना ह्या निर्णयाचा काय परिणाम आहे? नाही, मतदार जरी हिंदी भाषिक त्या ठिकाणी असला तरी कुठल्याही राज्यात असल्यावर त्या राज्याची भाषा येण्यासाठी आग्रही असेल तर त्या ठिकाणी काही चुकीचं नाही आहे, कारण त्या राज्यामधली ती भाषा ही व्यवहारासाठी सुद्धा त्या ठिकाणी उपयुक्त ठरते आणि जर उद्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी भाषेचा आग्रह असेल तर आता महाराष्ट्रात राहिलेली लोक मराठी बोलतात, अपवादात्मक कोण नसेल, त्याच्यामुळे फार अडचण यामध्ये येण्याचं कारण नाही आणि भाषिक वाद यातनं उभा करण्याची काही आवश्यकता नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।